हॉट फूट बाथ गरम पाद स्नान या स्नानासाठी आवश्यक असलेले साहित्य म्हणजे एक गरम बकेट, गरम पाण्याची बकेट, त्यामध्ये गरम पाणी असेल आणि साधं पाणी. आपल्याला एक नॅपकिन लागेल, एक मग्गा लागेल आणि एक खुर्ची लागेल. हे साहित्य आपल्या घरीच असतं आणि सहज आपण हॉट फूट बाथ हा घेऊ शकतो. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की गरम पाणी जे आहे आपलं पायाचं पूर्ण पाऊल इथपर्यंत भरेल तितकं या बकेटीमध्ये गरम पाणी आणि जे आपल्याला सोसवेल हात घालून आपण बघायचं, जितकं आपल्याला सहन होईल तितकं गरम पाणी याच्यामध्ये घ्यायचं आहे. ते घेतलं की ती बकेट जवळ घ्यायची आहे, त्यामध्ये पाय सोडायचे आहेत आणि हा जो नॅपकिन आहे हा थंड पाण्याने पिळून पूर्ण ओला करून पिळून तो आपल्याला डोक्यावरती ठेवायचा आहे या पद्धतीने. आणि शांतपणे आपल्याला इथे बसून राहायचं आहे. एक साधारणतः 30 ते 40 सेकंदामध्ये या गरम पाण्याचं टेम्परेचर कमी होईल, कारण आपल्या शरीरामधलं जे रक्ताभिसरण सुरू असतं त्याच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये या पाण्यातली जी गरमी आहे ते आपलं शरीर सोकून घेईल आणि पाण्याचं टेम्परेचर हे कमी होईल. मग आता ते पाण्याचं टेम्परेचर कमी झालं तर मग काय करायचं, तर ते पाण्याचं टेम्परेचर आपल्याला सोसेल इतकं पाण्याचं टेम्परेचर आपल्याला मेंटेन करायचं आहे. तर बाजूची जी बकेट आहे ज्याच्यामध्ये गरम पाणी आहे त्याने त्या बकेटीमधलं पाणी जे आहे आपल्याला आवश्यक असल्यानुसार त्याचं जे तापमान आहे ते बघत आपण याच्यामध्ये ते ॲड करू शकतो. आणि या पद्धतीने आपण साधारणतः 7 ते 10 मिनिटापर्यंत हा हॉट फूट बाथ आपल्याला घ्यायचा आहे. जर पाणी जास्त झालं तर ते पाणी काढून पण टाकता येतं, परंतु टेम्परेचर जे आहे पाण्याचं ते आपल्याला इथे मेंटेन करायचं आहे. या पद्धतीने हा हॉट फूट बाथ किंवा गरम पाद स्नान आपण घेत असतो. याचे फायदे म्हणजे डोकंदुखी असो किंवा निद्रानाश असो, पोटाशी संबंधित विकार असो किंवा आपल्या मानसिक ताण आलेला असो, या सगळ्या विविध लक्षणांसाठी म्हणून हॉट फूट बाथ हा उपयुक्त आहे. धन्यवाद.